एव्हरीवन, तर वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. तर आज आहे वेन्सडे आणि स्पृहाच्या स्कूलला आजपासून सुट्ट्या लागल्या. आज काय स्कूलला गेली नाही ती, त्याच्यामुळे आम्ही सगळं उशिरा वगैरे उठलो आणि आता आम्ही आमच्या सुट्ट्याच एन्जॉय करतो. आम्ही म्हणजे मी पण आहे ना, ऑब्व्हियसली मला पण सुट्ट्या आहेत आता तिच्या स्कूलला सुट्टी म्हटल्यावर, तर मग मी पण एन्जॉय करते मस्त. तर तिला काय दिवसभर मस्त खेळतो वगैरे आम्ही एकमेकींसोबत. टॅब वगैरे बघते ती, मी पण मोबाईल बघते थोडाफार. आणि आता दुपारचे वाजले 2 आणि तिला जेवायला मी दिलं होतं आपलं सुकट करून, चपाती करून दिली होती. तिला आवडतं सुकट खूप. आणि अजून ती म्हटले की मम्मा मला सँडविच, ती खूप कधीची मागते. मला आज तिची दयाच आली, म्हटलं जाऊ द्या झाला तर तिला द्यावं म्हटलं सँडविच. तर मी दिलं शेवटी तिला ऑर्डर करून. तर आता जस्ट पार्सल आलंय, तुम्हाला ओपन करून दाखवते. तर इकडे बघा तिला चपाती दिलेली आहे आणि हे सुकट बरं का. तर सुकट प्लेट भरवतात बऱ्यापैकी, खाल्लं आता खाऊ पण खाते, पण चपाती सोबत तिला नाही आवडत सुकट. पण मग मी दिलं, जरा तिखट आहे म्हटलं, मिरची टाकली मी त्याच्यात, पण तरी ती खात नाही आहे. तर आता ही आली आहे माझी पार्सल स्पृहासाठी. करू द्यावा म्हटलं मुलांना एन्जॉय थोडंसं, नाही का. घरचं खाऊन पण कंटाळा येतो त्यांना. थांब ग भाई, नको करू. त्याच्यात पिना आहे ना, हे बघ अशा पिना आहे, डायरेक्ट टोचत आहे. बा इथं खाली पिना आहे ना. हा मला नाही टोचू देणार ना बाळा. तर ना जस्ट वेट, हिअर आर युअर सँडविचेस. हे बघ, आवडले? ओके, तर हे आहे सँडविचेस तिचे. हे बा व्हेज ग्रिल सँडविच होते. ओ माय गॉड, ते फारच देऊन टाकता यार ते सँडविच. फार 4 आले, ते कसे होणार फिनिश. उसके बाद आहे ना, तिला वॅफल ऑर्डर केले मी, वॅफल. तर हे बघा, हे हनीवाले वॅफल आहे. हे बघ, यू कॅन ईट लाईक दिस. ओके ठीक आहे, हनी आहे. आणि इथं आय थिंक त्यांनी काय दिलंय रे, हनी आहे का चटणी? आय थिंक दिस इज हनी दिले त्यांनी, याच्यामध्ये डिप करून खाऊ शकते. हां, तर याच्यामध्ये हनी दिलंय त्यांनी आणि हनीमध्ये हे वॅफल आहे ना, ते तुम्ही डिप करून खाऊ शकता. हे बघा सँडविच माझं. हे बघा वॅफल माझं. आणि याच्यामध्ये हनी आहे. मला आधी वाटलं सॉस आहे का काय, बट नाही, हनी आहे. ते हनी दिले त्यांनी याच्यात. तर इथे माझ्या भावाच्या मुलाचा बर्थडे होता, तर त्याला मी ऑनलाईन ब्लिंकिटने पार्सल पाठवलं होतं. त्याला विचारलं त्याला काय पाहिजे. तरीपर्यंत आज आहे डे 2 आणि हे बघा मी ना चिप्स वगैरे चिप्स आणि पापड काढून आणले डब्यातून तळण्यासाठी. आज गुरुवार, मी पण गुरुवार धरलाय. इकडे बघा मी तळले. आता ही प्लेट ॲक्च्युली स्पृहाची आहे, ती स्पृहाला देणार आहे मी आता. आणि इकडे ना तळून ठेवलेले आहेत, थोडं तेल टाकलं नव्हतं म्हणून जरा हे असे झाले. तर मला असं वाटतं यांना मी भरपूर दिवस झाले बनवले, तेव्हा ऊन एवढं नव्हतं. तर आता मला यांना परत ऊन दाखवायची गरज वाटते मला, कारण ते जास्त फुलले नाही. असं आतमध्ये थोडंसं ओला वाटला मला. असं वाटतंय थोडंसं मला यांना परत दाखवा. बापरे, तेल किती पडलं इकडे. माय गॉड, म्हणून मी अशी चाळणी ठेवते, म्हणजे ते तेल ना निथरून जातं खाली प्लेटमध्ये, बरोबर तेल पडतं, मग खाते मी ते. तर आज उपवास आहे आणि आज परत मी पोथी वाचली गुरुवारच्या. आज भरपूर 10-1 अध्याय वाचले गेले माझे. मला आज खरंच आज पण छानच वाटतंय. तर मी तुम्हाला कसं सांगितलंच, मी असं काही देवाचं काही स्पिरिच्युअल जरा वाचलं का मला खूप बरं वाटतं. तर आता इकडे तुम्ही वरती बघू शकता, मी ना जेवढं काही असलं ना आपलं बऱ्यापैकी डब्यांमधलं आहे ना, असं सगळं काढून वरती टेरेसवर वाट टाकून आलेली आहे. तर म्हटलं लोड नको यायला ना एकदाच, आणि वरती ऊन इतकं आहे की वरती थांबता येत नाही आहे. तरी पण मी म्हटलं आता वाजले ना किती, 12 वाजले, 12:30 वाजले. तर इतकं ऊन आहे म्हटलं, आणि त्याच्यापेक्षा ना थोडं थोडं करूया. तर तसे मी 3 डबे, आता हे इकडचे बेसिनमध्ये पडलेले 3 डबेच धुणार आहे मी. आणि हे जे डबे आहेत का, हे उद्यासाठी तर काढून ठेवले मी खाली. ते हे डबे 3 डबे आहेत ना, काढून ठेवले. एकात पापड आहेत नागलीचे, एकात कुरड्या आहे, आणि एकामध्ये चिवडा आहे दिवाळीचा. त्याचं काय करू मला काही कळत नाही आहे, बघूयात. तो चिवडा जरा आमचूर पावडर जास्त झाली होती, तो जरा आंबट झाला होता. तर बऱ्यापैकी अर्धासा डब्बा आहे, एवढा डब्बा आहे बरं का, एवढा डब्बा चिवडा आहे. तर बघूयात खाली कोणाला आवडेल तर देऊन देईल मी. खाली वॉचमॅनच्या मुली वगैरे खात असतील तर मी त्यांना एकदा विचारून बघते. तर आमचूर पावडर जास्त झाली नाही आहे ॲक्च्युली. आम्ही काय कळेल, दरवेळेला चिवडा मसाला वेगळा वापरतो, आणि ह्यावेळेस चिवडा मसाला ना वेगळा आणलेला होता. गावाकडे जो भेटतो तो गावाकडे चिवडा बनवला होता, नाही तर इकडे मी रामबंधूचाच वापरते बरं का. तो आंबट नसतो, पण तो कोणता होता काय, त्याच्यामध्ये इतकं आमचूर पावडर, इतका आंबट चिवडा झालाय तो. माय गॉड, तो संपत नाही. मला इतकं गरम होत आहे ना, कारण मी किचनमध्ये उभी आहे ना जरा, आणि फॅन बंद करून दिली, फॅन तिकडे चालू आहे, त्याच्यामुळे मला गरम खूप होतं आधी. असं मला घाम खूप येतो.
चला तर मग गाईज आता मी ना थोडंसं चिप्स वगैरे खाऊन घेते, थोडंसं लिक्विड डाएट करायचा विचार होता, पण ना म्हटलं आता चला तर मंगळवारी पण केलं थोडंसंच. मग आता जास्त काही हेवी तर नाही खाते, 2-4 चिप्स वगैरे हेवी होणारच आहे ते, बिकॉज ते ऑइली आहे आणि तेवढंच खाऊन घेणार आहे मी. आणि अजून चणे भिजत टाकलेत, तर सकाळी उठल्याच टाकले ते. तर त्या चण्यांपासून ना आता काहीतरी रात्री भाजी बनवेल मी. स्पृहाच्या पप्पांना आवडते ती चण्याची भाजी, त्यांना ते जर बोलले कोरडी बनवतो, मी त्यांना कोरडी बनवून देईल. आणि म्हटले भाजी बनव, तर एनिवेज आपण भाजी तर बनवू शकतो चांगली. चला तर मग गाईज आता मी चिप्स खाऊन घेते. टिल देन स्टे ट्यून्ड. बघा आमच्या स्पृहाने ना गणपती बाप्पा कसा बनवलाय हे बघा. झाले. बरं हे गणपती बाप्पा बनवलाय. आणि गणपती बाप्पाच्या प्लेटमध्ये काय बाळा? मोदक, लाडू, मोदक. ओ वाव, किती सुंदर. बघितलं. आणि घरभर यू कॅन सी घरभर पसारा बघा कसा आहे. पूर्ण हॉल मी पुसला होता आणि तो परत तिने कसं केलंय, लिटरली ही माती खाली रोल बनवून गणपती बनवलाय. वाव. पण गणपती क्रिएटिव्हिटी यू कॅन सी. 5 years ओल्ड ओनली. बरं धुते. हा हॅलो माय पीपल. तर आता झाली आहे संध्याकाळ. आज ना मी स्वयंपाक गवारची भाजी बनवली आहे आणि चपाती बनवली आहे. थोडा ठेचा पण उरलेला आहे हिरव्या मिरचीचा, त्याच्यामुळे मी काही वेगळं बनवणार नाही आहे. स्पृहाच्या पप्पांना ठेचा पण आवडतो, तर आज एवढंच बनवलं आहे. आणि आता विचार चालू आहे की हा एक मँगो आहे ना उरलेला, एक मँगो, तर त्याचा काहीतरी मँगो मिल्कशेक बनवून घ्यावं. त्याच्यामुळे मी आता जेवण थोडं कमी केलं आहे. तर विचार चालू आहे मँगो मिल्कशेक. जर बनवला तर मी रेकॉर्ड करेल, आणि जर नाही बनवला नुसता खाल्ल्या गेला तर ठीक आहे, नाही होणार मग. तर काय बनवलं काय नाही दाखवतेच तुम्हाला. पण आज ना थोडी थकली मी. डब्बे वगैरे धुतले ना, मी खूप जाम होऊन जाते. मी ज्या दिवशी जास्त भांडे धुते ना, एक पाटीभर भांडे धुवायला मला काही वाटत नाही बरं का. पण जर सपोज मी एखाद्या दिवशी असे जास्तच भांडे धुतले ना, तर मग माझं कामातच जाते मी. असं जास्त कामं करण्याने कसं मशीन थकतं तशी थकून जाते मी. कारण आपल्याला रेग्युलर कामांची सवय असते. सगळ्याच बाया थकत असतील, आय नो दॅट. पण मी पण जरा जास्तच थकून जाते. एखादं काम एक्स्ट्रा झालं का थकलीच समजायची, किंवा माझं जास्तच धावपळ झाली तरी पण मी अशी जाम होऊन जाते एकदम. आणि ऊन तर माझं मोठं दुश्मन आहे. उन्हामध्ये मला इतका त्रास होतो ना, म्हणजे लिटरली उन्हाळीचा त्रास होतो मला फार जास्त, आधीपासूनच आहे तो. तर मला खूप काळजी घ्यावी लागते, मला खूप जास्त पाणी प्यावं लागतं, नाही तर मला युरिन इन्फेक्शन वगैरे पटकन होऊन जातं. उन्हाळ्यामध्ये जास्त करून होतं. मला मागच्या 2 वर्षापासून इतकं डेंजर त्रास होत होता उन्हापासनं. ह्या वर्षी थोडा आराम आहे. प्लीज नजर नको लागू असं. माझीच नजर नको लागायला, कारण की मी इतकी वैतागली होती युरिन इन्फेक्शनला. म्हणजे मी भरपूर पाणी प्यायची बरं का, असं नाही आहे की मी पाणी प्यायची नाही, तरी पण मला त्रास व्हायचा. मग मी असं एक ग्लुकोज भेटतं ना, निंबूच्या फ्लेवरवालं होतं ते. निंबूच असतं त्याच्यामध्ये, आणि नुसतं पाण्यात टाकून प्यायचं, थोडंसं स्वीटनेस पण असतो. मग मी ते कंटिन्यू कॅरी करायला लागली सोबत, आणि मी ते पण वापरायला लागली. नंतर ते क्रेनबेरीज असतात त्याचं सिरप प्यायला लागली. क्रेनबेरी शोधायला लागली कुठे भेटता का. मग मी क्रेनबेरी खायला लागली रोज 1-2. पण तरी मला त्रास व्हायचा, इतका त्रास मला, म्हणजे मला आठवणसुद्धा काढू वाटत नाही त्या क्षणांची, इतका त्रास होतो मला. मग उन्हामध्ये थोडीशी जाऊन आली का झाली जाम. आणि सध्या तर ऊन इतकं जास्त पडतंय, तर तुम्ही सुद्धा उन्हाची खूप काळजी घ्या. ऊन खूप डेंजर आहे. म्हणजे यावेळेचं ऊन आय डोंट नो, मी इतका काळी पडून गेले डायरेक्ट. मी लग्नावरून जाऊन आल्यापासून तर एकदम जाम झाली, एकदम काळी दिसायला लागली. हातपाय पण एकदम काळे दिसायला लागले, कारण की आपण शहरात राहतो ना, आणि आपल्याला मोकळ्या हवेची अजिबात सवय नसते. आणि मी थोडी जरी मोकळ्या हवा 2 दिवस जरी गेली ना, तरी पण माझी स्किन लगेच ब्लॅक पडते. म्हणजे आता ओरिजिनल गोरं नसतो आपण, एवढं गोरं नसतोच आपण, नॉर्मल. मी खूप काळी नाही, खूप गोरी नाही आहे, पण मग मी अशी थोडीशी सावलीत राहिली का मग माझा चेहरा खूप जास्तच फेअर दिसायला लागतो. आणि मी 2 दिवस जरी अशी गावाकडे गेली ना, तर समजायचं झालं का माझं असं. तर काहीतरी करावं लागेल मला. आणि त्यात आता काय झालं आहे, पिंपल्स खूप आले, पाणी वगैरे बदल झालं ना गावाकडचा, त्याच्याने पण. आणि साबणही चेंज केला. त्या दिवशी मी साबण घ्यायला गेली आंघोळीचा, आमचा संपला होता, तर स्पृहाने ना वेगळाच साबण उचलला. मी तिला जो रेग्युलर आहे तो घ्यायला लावला, पण तिने वेगळाच उचलला. आणि मग मी काय केलं, माझा जो रेग्युलर आहे मी छोटासा घेतला. मग माझ्यासाठी बॅकअप प्लॅन मी ऑलवेज ठेवते, कारण की मी इतकी व्यवस्थित प्रॅक्टिकल चालते की मी बॅकअप प्लॅन ठेवतेच. मी कोणाच्या भरोशावर राहतच नाही. मग तिने तो साबण घेतला, तिचा नाद मोडायचा होता, मग तिने तो साबण घेतला. ठीक आहे म्हटलं,
मग घरी आल्यानंतर तोच साबण खोलला मी. माझा काही खोलला नाही बरं का. म्हटलं बघू इथं माझा सूट झाला तर राहू देईल, म्हटलं नाही सूट झाला तर ठीक आहे, आहेच आपल्याकडे बॅकअप प्लॅन. तर 2-3 दिवस सलग ना मी आंघोळ केली आणि मला सूट नाही होते हे बघा. आणि इथे नाही आहे, इथं तोंडाला हे बघा, इथं फुगलेलं दिसतं तुम्हाला. तर इथं पण एक पिंपल आलं त्याने आणि तो इतकं दुखतोय, हात लावलं तरी दुखतोय. आणि मग त्याच्यामुळे होटावला पण खूप दुखतंय असं, म्हणजे एखाद्याला क्षीण उभरतो बघा तसं नाही मला काही झालेलं, पण पिंपल इथे तोंडाला झालेलं आहे. तर तो ना खूप दुखतोय, असा हात लावला तरी दुखतोय. आणि म्हणजे कसं तुम्हाला एखादी गोष्ट अशी हे होऊ शकते. मला तो साबण सूट नाही होते, मग पूर्ण चेहऱ्याला. तर इथे पण एक अशी पिंपल आली, इथं फुगलेली दिसते तुम्हाला, इतकी जाम करते ती मला, ती पण दुखते. हे बा हात लावलं का दुखतं डायरेक्ट. म्हणून साबण कधीच चेंज नाही केला पाहिजे. ती का पहिला अनुभव नाही आहे. एनिवेज गाईज, मी आज काय बनवलं आहे मी तुम्हाला दाखवते आणि मग बोलूयात. चला दाखवते. तर ना इथे बघा मी आता काय बनवली, भाजी कशी बनवली बघा. अशी ही आहे गवारची भाजी आमची. अशी भाजी आवडते आमच्याकडे अशी भाजी खाल्ली जाते. कोरडी नव्हती बनवायची मला, कारण की कोरडी ना स्पृहाच्या पप्पांना जरा देऊ म्हटलं, अजून आहे गवार, एकदा कोरडी होईल नाही का, म्हणून मी अशी बनवली. आणि असा रस्सा त्यांनाही आवडतो जरा. आणि म्हटलं रात्रीचं जेवण थोडंसं ना कोरडी भाजीऐवजी पातळ भाजी पाहिजे, कारण ते सकाळचं जेवण तर कोरड्या भाजीचंच असतं ना. तर ना हे आपले चणे आपण जे भिजवलेले होते का, ते छान भिजले. सकाळीच टाकले होते मी, खूप छान फुगून आले. तर मी आता विचार करते त्यांना ना एका स्ट्रेन करून ठेवूयात, चाळणीमध्ये टाकून देते एकदा पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून. आणि उद्या मोड आले तर ठीकच आहे, उद्या सकाळी मस्त नाश्त्याला होऊन जातील मला, डाएट फूड म्हणून नाही का. तर बॉईल करून घेईल मस्त, आणि कांदा मिरची वगैरे टाकून, काकडे टाकून मस्त खाता येईल मला. खूप छान झालं ते मला. आणि बघू घरात अजून कोणी खाल्ले तर स्पृहाला असेच आवडतात कच्चे. बघू, माझ्यासोबत तर ती असतेच बऱ्यापैकी. तर एनिवेज पाणी थोडं नितरून टाकते आता. हे गाईस, तुम्ही बघू शकता माझ्या मागे सगळं काम आवरले, भांडे वगैरे सगळं धुतलं गेलंय माझं. आणि खरं तर हे बघा गॅस वगैरे सगळं 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 धुवून झालंय माझं. इकडे दूध आहे, आता हे डब्बा वगैरे सगळं. आता मी चपात्या केल्या ना मी ते, आणि चपात्या माझ्या पूर्ण नाही झाल्या. मी ना काय करते, स्पृहाचे तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं मी, आय डोंट वॉन्ट टू रिपीट दॅट. पण मग जर सपोज कोणी माझा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असेल तर सांगते मी त्यांना, एवढा पसारा काय मी एकावर पोळपाटलाटनं आवरून ठेवत नाही. कारण की मी स्पृहाच्या पप्पांच्या चपात्या ना ते आल्यावर करते, म्हणजे त्यांना गरम खायला मिळावे हीच माझी इच्छा असते. तर भाजी बनवलेली असते, भाजी पण गरम आणि चपात्या पण गरम. आम्ही लवकर जेवतो, दोघीजणी 7:30ला जेवतो. आणि त्यांचा यायचा टायमिंग युजली 9-9:30चा असतो. त्याच्यामुळे आम्ही काय करतो की दोघीजणी जेवून घेतो, आमच्या चपात्या करून घेतो. आणि त्यांच्या पुरत्या चपात्या ना मग मी असं पीठ ठेवून देते, आणि ते आल्यावर गरम त्यांना बनवून देत असते. भाजी पण गरम करून देत असते. तर त्याच्यामुळे ते सगळं सेटअप आहे. जो पूर्ण त्यांच्या चपात्या झाल्या ते जेवले का मगच तो ठेवला जातो त्याच्या जागेवर. एनिवेज गाईज, तर आजच्या पुरतं एवढंच. आता हे मागचे डबे ना, हे बघा हे धुवून झालेत. आणि त्याचं जे डब्याला कव्हर होतं ना ते धुतलंय आणि ते वाळतंय म्हणजे आता केव्हाच मशीन लावलं तर वाळले गेले ते. मला ते डब्याला लावावं लागेल, पण आता काही मूड नाही आहे, डायरेक्ट उद्या करते. सगळं सामान वगैरे ठेवून, त्याचं सगळं एवढं सामान राहिलं होतं प्रत्येक 3 डब्यांमध्ये. आता ते सामान एकाच डब्यामध्ये शिफ्ट होईल, आणि बाकीच्या डब्यांमध्ये दुसरं काहीतरी मला ठेवता येईल. आणि बाकीचे वरचे डबे आहेत ना ते सगळे, हे बघा हे इकडचे सगळे डबे आहेत ना माझे, ते सगळे उद्या काढून मला परत उन्हात वाळत ठेवायचं. त्याच्यामध्ये जे आहे कुरड्या पापड वगैरे. तर आणि तिकडच्या बाजूचे आता इथले डबे मी काढलेले आहेत. हे बघा तो माठ आहे ना, तो पण मला खाली काढायचा आहे. तो माझा हात नाही पुरत, त्याच्यामुळे स्पृहाच्या पप्पांना सांगावं लागणार आहे. आणि दरवेळेला ते घरात असले का माझ्या लक्षात राहत नाही, आणि ते निघून गेले का ड्युटीवरती तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे यार त्यांना का बरं काढायला नेला. तर तो खूप मागे ठेवला मीच आहे, पण काढता येत नाही आहे मला. एनिवेज, तर आता उद्या पण खूप काम आहे. आता उन्हामुळे मला ना सगळं वाळवून घ्यायचं आहे, सगळं धुवून ठेवायचं आहे. मला ही रॅक पण धुवायला काढायची आहे, पण ती हळूहळू करेल मी. एक त्याचा सेक्शन आहे ना, मी भांडे धुताच धुवून टाकणार आहे. कारण प्रत्येक डब्यात छोटं काहीतरी आहे. मला त्या बरण्या पण पुन्हा बदलवायच्या आहेत. पण काय ना, थोडंसं म्हणून राहू देऊ, चालतंय चालू देऊ. तर लगेच तर नाही बरण्या बदलवायच्या, पण विचार आहे माझा की जरा व्यवस्थित दिसलं पाहिजे, एकसारख्याच बरण्या दिसल्या पाहिजे असा विचार करते मी. तर एनिवेज गाईज, आजच्या पुरतं एवढंच. उद्या भेटूया पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय. कीप वॉचिंग, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय गाईज, टेक केअर.